जे आयुष्यात कधी स्वप्नात वाटलं नव्हतं ते बघायला भेटायला लागले माझ्या लेकीमुळं. हा ते खायला भेटायला लागले. खा मग आता पोटभर. मला नाव जे माहिती नव्हतं ते खायला भेटायला लागले. मला फक्त ते आम्ही जिथं राहत होता तिथं नन्नवरे वस्ती सोडून काहीच मला माहित नव्हतं. मला आमच्या गावातलं सुद्धा माहिती नव्हतं. आणि आज आम्ही आलो तिथं परळीला तर मी कुणालाच ओळखीत नाही. मला आजची सगळी दुनिया ओळखीत. मी कुणालाच ओळखीत नाही. आमच्या गावातली सुद्धा मला माणसं माहिती नाही. फक्त आम्ही स्वामीच्या मठात येत असते, बाकी कुठंच नाही. आमच्या गावात सप्ताह असतो तिथं, संक्रांतीला साप्त्याला दोनदाच गावात, कधीतरी एखादी बार बाजारला. तर आता आम्ही आलेलो हॉटेल अभिषेकला, परळीच्या थोडं अलीकडे आंबेगावच्या पुढे. नक्की भेट द्या. तिथलं कोणचं हॉटेल होतं? जे होतं ते दुसरं होतं. त्याचं काय करायचंय, आपण इथं आलो, तिथलं भारी टेस्ट आहे म्हणून आम्ही इथं सापडीत आलो त्या हॉटेलला. आणि मंचुरियन का काय तुलाच भारी लागते. नव्हतं हे असं हे काय नॉनव्हेज मधून नाही का हे? नाही व्हेज आहे, हे व्हेज हॉटेल आहे. असं लयच भारी लागते हे. लय टेस्टी इथे. आपल्या इकडे नाही भेटत हे? भेटत आहे. तर मी आधीच खाल्लं, आजच खाल्लंय पहिल्यांदा हे. माझं नाव माहिती नव्हतं खायला भेटत, पण भारी लागते. जाऊ द्या, नवऱ्याच्या राज्यामध्ये नाही भेटलं, माझ्या लेकीच्या राज्यामध्ये मला सगळं बघायला भेटायला लागलं. कधी नाही कधी माणसाची स्वप्न पूर्ण होते. मी विचार बी केला नव्हता की मला हे दिवस बघायला भेटून माझ्या लेकीमुळे.